राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार अर्थात मैत्री दिन जगभरात मित्रत्वाचे बंध साजरे करण्यासाठी ओळखला जातो। परंतु या पारंपरिक संकल्पनेला एक नवी, विधायक आणि दूरगामी विचारांची जोड देत क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक येथील प्रफुल्लित केंद्राने एक आगळा वेगळा मैत्री दिन साजरा केला। निरोगी आरोग्यासाठी योग, आनंदी मनासाठी ध्यान आणि प्रगल्भ विचारांसाठी पुस्तके यांच्याशी मैत्री करण्याचा संकल्प घेऊन हा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात आरोग्यदायी सत्राने झाली। केंद्राच्या अध्यक्षा आणि योग प्रशिक्षिका डॉक्टर अल्फिया बागवानी यांनी महिलांसाठी विशेष योग सत्राचे आयोजन केले। निरोगी आरोग्यासाठी योग या संकल्पनेवर आधारित या सत्रात विविध आसने, प्राणायाम घेण्यात आले। योग सत्रानंतर आनंदी मनासाठी ध्यान या संकल्पनेवर आधारित ध्यान सत्र घेण्यात आले। या सत्रादरम्यान उपस्थित महिलांनी काही काळ शांत बसून ध्यानाचा अनुभव घेतला, ज्यामुळे त्यांना मानसिक हलकेपणा आणि प्रसन्नतेची अनुभूती मिळाली। या कार्यक्रमात केवळ बौद्धिक आणि आरोग्यविषयक सत्रांवरच भर दिला गेला नाही, तर महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे वातावरणात अधिकच उत्साह आणि खेळीमेळीचे रंग भरले। या खेळामधून महिलांनी एकमेकींशी संवाद साधला आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ केले। या कार्यक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि अनुभव भाग होता पुस्तकांशी मैत्री करण्याचा संकल्प। या संकल्पाअंतर्गत केंद्रात एका मोफत ग्रंथालयाची घोषणा साधण्यात आली आणि मैत्री दिनाचे औचित्य साधून ते सगळ्यांसाठी खुले करण्यात आले। या ग्रंथालयामुळे परिसरातील महिला आणि मुलांना विविध प्रकारची पुस्तके सहज उपलब्ध होणार आहेत। आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात जिथे नात्यांची परिभाषा बदलत आहे, तिथे प्रफुल्लित केंद्राने मैत्रीची एक व्यापक संकल्पना समाजासमोर ठेवली आहे। केंद्राचे संस्थापक डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी या कार्यक्रमामागे असणारी भूमिका स्पष्ट केली आणि ते म्हणाले की मित्र केवळ व्यक्तीच नसतात, तर आपले आरोग्य, आपले विचार आणि आपली विवेकबुद्धी हे देखील आपले सगळ्यात मोठे मित्र आहेत। पुस्तके हे असे मित्र आहेत जे आपल्याला कधी एकटे सोडून जात नाही, उलट ते आपल्याला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या एका नव्या जगात घेऊन जातात। आजच्या काळात जिथे मोबाईल आणि टीव्हीच्या वापरामुळे मानसिक एकाग्रता कमी होते आहे, तिथे पुस्तकांशी मैत्री करणे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर ते वैचारिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे। या आगळ्या वेगळ्या मैत्री दिनाच्या कार्यक्रमाला रेश्मा कातकर, बिस्मिल्ला नदाब, श्रावणी पडलकर, क्षितिजा पाटील, श्वेता ग्रव यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले। प्रफुल्लित केंद्राने मैत्री दिनाला दिलेल्या नव्या दृष्टिकोनाबद्दल समाधान व्यक्त केले। प्रफुल्लित केंद्राने आयोजित केलेला हा कार्यक्रम केवळ एका दिवसाचा उत्सव न राहता तो एक सातत्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देणारा ठरला। स्वतःच्या आरोग्याशी, मनाच्या शांतीशी आणि ज्ञानाच्या अथांग स्रोताशी म्हणजेच पुस्तकांशी मैत्री करणे हीच खऱ्या अर्थाने स्वतःच्या जीवनाला दिलेली सगळ्यात मोठी भेट आहे, असा मोलाचा संदेश या कार्यक्रमातून सर्वदूर पसरला।